नमस्कार, स्वागत आहे मित्रांनो. वालूर येथे निर्गती धोरण आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. घरकुल लाभार्थ्यांना 10% वालू घरकुलासाठी ही मोफत दिली जाणार आहे. सर्व घरकुल लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून हा अतिशय दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याबाबत शासन निर्णय सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे. पाहणार आहोत आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता मित्रांनो, वालूर येथे निर्गती धोरण 2025 10% वालू घरकुलांकरिता बंधनकारक. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग या विभागामार्फत हा GR जारी करण्यात आलेला आहे आणि तुम्ही इथे तारीख सुद्धा पाहू शकता. दिनांक 15 मे 2026 15 मे 2026 रोजी हा GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. पुढे पहा शासन निर्णय. प्रस्तावना. वालूर येथे निर्गती धोरण 2025 मधील भाग 4 लिलावाद्वारे निर्गती लिलावाची प्रक्रिया नदी खाडी पात्रामधून वालू निर्गतीकरिता पात्र लिलावधारक यांना त्यांनी उत्खनन केलेल्या वालूच्या जास्तीत जास्त 10% वालू प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या घरकुलांकरिता विनामूल्य उपलब्ध करून देणे लिलावधारक यांना बंधनकारक राहील याबाबत तरतूद करण्यात आलेली आहे. इथे पुढे व्यवस्थित माहिती समजून घ्या मित्रांनो. पहा, उपरोक्त नमूद तरतुदीनुसार सद्यस्थितीत उत्खननच्या केलेल्या वालूच्या जास्तीत जास्त 10% वालू प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या घरकुलांकरिता विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. मित्रांनो, जर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थी असाल किंवा आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील घरकुल लाभार्थी असाल तर तुम्हाला 10% वालू ही विनामूल्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये या प्रक्रियेला सुरुवात देखील झालेली आहे आणि म्हणूनच राज्य सरकारच्या माध्यमातून हा अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. लिलावाची प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे. लिलावाद्वारे निर्गती. लिलावाची प्रक्रिया. नदी खाडी पात्रामधून वालू निर्गतीकरिता पात्र लिलावधारक यांनी वालू घाटामध्ये उपलब्ध एकूण वालू साठाच्या 10% वालू म्हणजेच इथे महत्त्वाचा मुद्दा आहे, व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो. वालू साठ्याच्या 10% वालू प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या घरकुलांकरिता विनामूल्य उपलब्ध करून देणे लिलावधारक यांना बंधनकारक राहील. त्याबाबत लिलावधारकास शासनातर्फे कोणतीही रक्कम अनुज्ञेय राहणार नाही याची लिलावधारकांनी नोंद घ्यायची आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, घरकुल लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मोफत रेती वाटप केली जाणार आहे. सर्व घरकुल लाभार्थ्यांपर्यंत ही महत्त्वाची माहिती नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो, जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. भेटूया लवकरच नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.